हॅलो ऑल, मी आरती उत्कर्ष इन्स्टिट्यूटच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती परत एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत करत आहे. आपला जो देश आहे तो जो काही आपले जवान आहेत आपल्या देशांचं संरक्षण करतात, स्वतःच्या जीवाची बाजी लावतात, त्यांचं नेहमीच सन्मान करतो, त्यांचा नेहमीच पुरस्कार करतात. आणि काल जे काही आपला 80वा स्वातंत्र्य दिन झाला त्या दिनानिमित्त आपल्या भारताच्या राष्ट्रपती रिस्पेक्टेड द्रौपदी मुर्मू यांनी काही पुरस्कार जे आहेत ते जाहीर केलेले आहेत आणि याच्याबद्दलची जी सविस्तर माहिती आहे ती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत. ठीक आहे. सो जे काही हे मुद्दे आहेत ते करंटच्या रिलेटेड खूप जास्त महत्त्वाचे आहेत. सो नेक्स्ट टाइम जेव्हा ह्याच्यावरती करंट अफेअरच्या वरती जर काही प्रश्न आला तर तो आपला चुकायला नको आणि त्याच्या संदर्भातील जी काही सविस्तर माहिती आहे ती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. ठीक आहे. आता बघा, याच्यामध्ये सविस्तर मी ज्या काही नोट्स आहेत त्या इंटरॅक्टिव्ह फॉर्मॅटमध्ये नेहमीप्रमाणे आणलेल्या आहेत आणि वन बाय वन आपण एक एक गोष्ट पाहत जाऊयात. ठीक आहे. 80वा स्वातंत्र्य दिन आणि शौर्य पुरस्कार जाहीर केलेले आपली जी काही यादी आहे, कोणते पुरस्कारांचे नाव आहेत, कोणाला भेटले आहेत, त्याच्याबद्दल सविस्तर जे काही विश्लेषण आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. सो शेवटपर्यंत कंटिन्यू राहा. ओके. आता सर्वात पहिले याची घोषणा कोण करतात तर भारताचे राष्ट्रपती करतात. भारताच्या सध्याच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्याची काय केलेली आहे, काल घोषणा केलेली आहे. पुरस्काराचं स्वरूप काय आहे तर संरक्षण दल व पोलीस दलातील जवानांचा गौरव याच्यामध्ये केलेला जातो. ठीक आहे. त्याच्यानंतर एकूण मंजूर किती आहेत ते बघायचे आहेत आपल्याला. 78 शौर्य पुरस्कार जे आहेत ते मंजूर आहेत. त्याच्यातील 13 जे आहेत ते मरणोत्तर आहेत. जे काही जवान आहेत त्यांना आपल्या देशाचं संरक्षण करण्याच्या वेळी, त्या करण्याच्या दरम्यान त्यांना काहीतरी दुर्दैवाने ते मृत्यू पावलेले आहेत. सो त्यांच्यासाठी सुद्धा जे काही 13 पुरस्कार आहेत ते मरणोत्तर याच्यामध्ये काल द्रौपदी मुर्मू यांनी घोषित केलेले आहेत. आणि त्याच्यानंतर मेन्शन इन डिस्पॅचेस, म्हणजे आता एखादे वरिष्ठ अधिकारी आहेत आणि त्यांनी त्यांच्या वरिष्ठांना जेव्हा एखाद्या मोहिमेबद्दल सांगताना एखाद्या जवानाची कामगिरी नमूद केली की यांनी खूप जास्त चांगलं काम केले, तेव्हा त्यांना मेन्शन इन डिस्पॅचेस मध्ये त्या सैनिकांना पुरस्कार भेटत असतो, सन्मान प्राप्त होत असतो. आणि त्याच्यामध्ये 89 जे लोक आहेत ते समाविष्ट आहेत आणि त्यांची सविस्तर माहिती सुद्धा आपण पुढे पाहणार आहोत. ठीक आहे. येस, चला आता याच्यामध्ये बघायचं आहे आपल्याला शौर्य पुरस्कारांचं जे वर्गीकरण आहे ते कशा पद्धतीनं आहे. आता कीर्तीचक्र, सर्वात पहिले कीर्तीचक्र 9 कीर्तीचक्र आहे. त्यांनी याच्यापैकी दुर्दैवाने 7 आपल्याला मरणोत्तर आहेत ते दिसून येतात. त्याच्यानंतर बार 2 शौर्य चक्र आहेत ज्याच्यामध्ये 1 दिलेला आहे. नंतर शौर्य चक्र आहे 19. ठीक आहे. याच्यामध्ये जे 19 शौर्य चक्र आहे त्याच्यापैकी 1 जे आहे ते मरणोत्तर आहे आणि याची सविस्तर माहिती जी आहे आपण ती पुढे पाहणारच आहोत की कोणते आहेत. बार 2 सेना पदक जे आहेत ते 5 आहेत. सेना पदक शौर्य जे आहे ते 36. सर्वात जास्त जे आहेत शौर्य पुरस्कारांच्या वर्गीकरणामध्ये सेना पदक सर्वात जास्त आहेत 36 आणि यापैकी जे आहेत ते 5 मरणोत्तर प्रदान केलेले आहेत. आणि नौसेना पदक याच्यामध्ये पण 3 आहेत आणि वायुसेना पदक मध्ये सुद्धा काय आहेत तर 5 शौर्य पदक आहेत. ठीक आहे. आता याच्यामध्ये सर्वोच्च जर जे काही पदक असेल तर ते आपण सविस्तर तर पाहणारच आहोत, पण त्याच्या आधी बार 2 शौर्य चक्र. आता बार 2 म्हणजे काय, म्हणजे असे काही जवान किंवा असे काही महत्वाचे व्यक्ती ज्यांची कामगिरीबद्दल, त्यांच्या शौर्याबद्दल त्यांना ऑलरेडी एक जे काही शौर्य चक्र आहे ते मिळालेलं आहे, पण परत त्यांनी अजून एक शौर्याची कामगिरी बजावलेली आहे आणि परत त्यांना दुसऱ्यांदा हे जे मिळत आहे शौर्य चक्र, त्याच्यामुळे बार 2 शौर्य चक्र असतं. म्हणजे त्याच्या आधी सुद्धा त्यांना ते मिळालेलं आहे आणि ही त्यांची दुसरी वेळ आहे. ठीक आहे. बार 2 सेना पदक म्हणजे सुद्धा तसंच की ज्यांना दुसऱ्या वेळेस सेना पदकचं जे काही सन्मान आहे, गौरव आहे ते त्यांना गौरविण्यात येणार आहे. ओके. येस, चला आता सर्व जे आहे डिटेल आपण त्याच्याबद्दल माहिती जी आहे ती पाहून घेऊयात. सर्वात पहिले जे आहे कीर्ती चक्र विजेते आपण सर्वात पहिले पाहणार आहोत. भारतातील शांतता काळातील दुसरा सर्वोच्च शौर्य पुरस्कार आहे. पहिला सर्वोच्च पुरस्कार कोणता आहे तर अशोक चक्र आहे. ठीक आहे. साईडला असू द्या नोट डाऊन. आणि हे जे नुकतंच झालेलं आहे आपलं काल स्वातंत्र्य दिनानिमित्त जाहीर केलेलं आहे आणि खूप जास्त महत्वाचा करंटशी रिलेटेड डाटा आहे. सो आपण याला निग्लेक्ट करू शकत नाही. चला आता ह्याच्याबद्दल सविस्तर माहिती घेऊयात. सर्वात पहिले भारतीय सैन्य दलातील लेफ्टनंट कर्नल मानो फ्रान्सिस, ठीक आहे, यांना हा जो आहे कीर्ती चक्र विजेते हे आहेत. आणि याच्यापैकी जे काही 9 आहेत ते आपण सर्व 9 व्यक्तींची नावं जे आहेत ते एकदा वाचून घेऊयात, रिवाइज करूयात. ठीक आहे. त्याच्यानंतर मेजर जितेंद्र राठी
त्रिपाठी असतील, हवालदार गजेंद्र सिंह असतील, यांना काय भेटलेलं आहे, भारतीय सैन्य दलातील हे जे लोक आहेत यांना कीर्ती विजेते हे आहेत. ठीक आहे, आणि याच्याबद्दल जे हे आहे त्यांना मरणोत्तर भेटलेलं आहे. ठीक आहे, सो हे सुद्धा तुम्हाला एकदा काय करायचं आहे, प्रॉपरली रिवाइज करून घ्यायचं आहे. गृह मंत्रालय आणि पोलीस दलातील हे बाकीचे जे नाव आहेत ते आपण एकदा रिवाइज करूयात. श्री जगबीर सिंह हेड कॉन्स्टेबल आहेत, त्यांना सुद्धा मरणोत्तर. ठीक आहे, हे सर्व जे आहेत ते मरणोत्तर आहेत. याच्यामध्ये सी जयवंत सिंह SC कॉन्स्टेबल आहे, त्यांना सुद्धा मरणोत्तर आहे. बलविंदर सिंह असतील, तारिक हुसेन असतील, बशीर अहमद असतील आणि त्याच्यानंतर सुनील कुमार असतील, या सर्वांना मरणोत्तर जो पुरस्कार आहे कीर्ती चक्राचा, ठीक आहे, तो त्यांना भेटलेला आहे. या सन्मानाने त्यांना गौरविण्यात येणार आहे. ओके, हे इतर जे सर्व आहेत ते पोलीस दलातील आपल्याला दिसून येतात आणि याच्यामध्ये एक आहे मरणोत्तर जे पॅरा स्पेशल फोर्सेस मध्ये कार्यरत होते. ओके, येस, चला आता इथपर्यंत क्लिअर असेल सर्वांना. नेक्स्ट स्लाइड वरती जाऊयात. बार 2 शौर्य चक्र, ज्यांना दुसऱ्यांदा शौर्य चक्र मिळालेलं आहे असे प्रमुख नावं आपल्याला पाहायचे आहेत. शांतता काळातील हा तिसरा सर्वोच्च पुरस्कार आहे. दुसरा आपण पहिला सुद्धा पाहिला, आता हा तिसरा आहे आणि याच्यामध्ये आधी शौर्य चक्र मिळालेल्या व्यक्तीला पुन्हा शौर्य चक्र मिळत असतो, ज्याच्यामध्ये सर्वात महत्वाचं नाव आहे मेजर आदित्य प्रताप सिंह, द राजपुताना रायफल्स 44 आसाम रायफली आर्मी मधील. ठीक आहे, सो हे जे नाव आहे ते खूप जास्त महत्वाचे आहेत. प्रॉपरली रिवाइज करत चला. आता हा सगळा फॅक्च्युअल डाटा आहे, सो आपल्याला वारंवार रिवाइज करावाच लागणार आहे लक्षात ठेवण्यासाठी. शौर्य चक्रामधील जे काही प्रमुख लष्करी अधिकारी आहेत त्याच्यामध्ये मेजर परमवीर, ठीक आहे, त्याच्यानंतर मेजर तरुण वासुदेवन असतील, मेजर केशव कुमार असतील, त्याच्यानंतर गौरव सिंह ब्रिजवाला असतील आणि मेजर विपिन कुमार, ठीक आहे, द कोर ऑफ सिग्नल्स. त्याच्यानंतर लान्स नाईक आणि नरेंद्र सिंधू हे जे आहेत यांना बार 2 शौर्य चक्र जो काही पुरस्कार आहे, जो सन्मान आहे तो त्यांना मिळालेला आहे. ठीक आहे, चला नेक्स्ट बघायचं आहे शौर्य चक्र, ज्याच्यामध्ये प्रामुख्याने आपल्याला नौदल, वायुसेना आणि पोलीस दल याच्यामध्ये आपण त्याला डिफरन्शिएट केलेलं आहे समजायला सोपं जाण्यासाठी. ठीक आहे, नंतर लक्ष जायला सुद्धा सोपं पडायला पाहिजे. जे ऑफिशियल PDF आहे त्याच्यामध्ये एकाखाली एक नाव दिलेली आहेत, पण आपल्याला सोयीस्कर व्हावं, समजावं याच्यासाठी मी प्रॉपरली ते PDF मधून प्रॉपरली ज्याचा खाली जे आहे, जे त्यांचं ज्या दलामध्ये ते आहेत, ज्यांना कोणत्या सेनेमध्ये, वायुसेना असेल, नौदल ह्याच्यामध्ये असेल, त्यांच्या कामगिरीमध्ये त्यांना जे जे पदक मिळालेलं आहे त्याच्याबद्दल सविस्तर विश्लेषण करून, अनालिसिस करून प्रॉपरली आपण रिवाइज करूनच पुढे जाणार आहोत. ओके, नवसेना पदक हे जे शौर्य आहे, ठीक आहे, शौर्य चक्र ज्यांना मिळालेलं आहे त्याच्यामध्ये आहेत लेफ्टनंट कमांडर शिवम कुमार. ठीक आहे, त्याच्यानंतर वायुसेना पदक एअर फोर्सेस मध्ये कोण आहेत तर स्क्वॅड्रन लीडर सुधीर कुमार जे आहेत यांना वायुसेनामध्ये शौर्य चक्र हा पुरस्काराने सन्मानित केलं जाणार आहे. त्याच्यामध्ये केंद्रीय आणि राज्य पोलीस दलामध्ये हे नावं आहेत. श्री धीरज सिंह कटोच असेल, DYSP, त्याच्यानंतर श्री अजित सिंह चीब असेल, सुखवीर सिंह आहेत, श्री नियाज अहमद आहेत, श्री अंजनी कुमार आहेत आणि त्याच्यानंतर श्री दीपक साह आहेत. यांना सर्वांना काय होणार आहे तर शौर्य चक्राचा जो काही पुरस्कार आहे त्या पुरस्काराने सन्मानित केला जाणार आहे. आता नेक्स्ट आहे बार 2 सेना पदक. ठीक आहे, सैन्य दलातील शौर्यासाठीचे विशेष जे पद आहेत ते आपल्याला पाहायचे आहेत. याच्यामध्ये बघा मेजर DS पाओशो, ठीक आहे, त्याच्यानंतर मेजर अनुज महाजन आहेत, मेजर कृष्णकांत आहेत, सुभेदार रमेश कुमार आहेत आणि नायब सुभेदार राजेंद्र सिंह जे आहेत यांना तो जो बार 2 सेना पदक आहे ते भेटणार आहे. त्या पुरस्काराने यांना सन्मानित केलं जाणार आहे आणि यांना ऑलरेडी ते जे आहे सेना पदक ते ऑलरेडी त्यांना भेटलेलं आहे. बार 2 म्हणजे हे त्यांना दुसऱ्यांदा भेटत आहे. ओके, नेक्स्ट स्लाइड वरती आपण जाऊयात. सेना पदक शौर्य पुरस्कार जे काही आहे त्याच्याबद्दल आपण पूर्ण नावं जे आहेत ती डिटेल बघणार आहोत. त्याच्यामध्ये सर्वात जास्त लिस्ट याच पुरस्कारांची आहे. सो सर्वात पहिलं लेफ्टनंट कर्नल पुष्कर विजय चौधरी असतील, त्याच्यानंतर लेफ्टनंट कर्नल सोनम तोपदेन भुतिया असतील, त्याच्यानंतर मेजर सुधांशु शेखर, ठीक आहे, मेजर मोहित पोडिया असतील, मेजर R साहिल असतील, मेजर बालेंदू कुमार झा असतील, मेजर रवी शंकर जोशी, मेजर रूपम दास, मेजर अर्णव बाली, मेजर अंशुमन रंजन आणि मेजर अरविंद कुमार, कॅप्टन करण सिंह चीमा हे जे आहेत ते महत्वाचे व्यक्ती आर्मी अधिकारी आहेत ज्यांना काय भेटणार आहे सेना पदक हा शौर्य पुरस्कार प्रदान होणार आहे. त्याच्यानंतर त्याच्याबद्दलच पुढचे नाव आपल्याला डिस्कस करायचे आहेत. कॅप्टन हरीश
हरीश सिंह देवाळे असतील, त्याच्यानंतर कॅप्टन मोहित रावत. ठीक आहे, माझ्या सोबत रिवाईज करत चला, जेणेकरून तुम्हाला एकदा रिव्हिजन करायला पण सोपं जाईल. आणि याच्यानंतर तुम्हाला याचं PDF जे आहे ते आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मिळणार आहे, सो तिथून पुन्हा PDF सुद्धा रेफर करत चला. त्याच्यानंतर कॅप्टन अंशुमन सिंह आहेत, कॅप्टन बाने स्वराज सुधीर आहेत, कॅप्टन पृथ्वीराज जयसिंग निघोट आहेत. ठीक आहे, खूप महत्वाचे व्यक्ती आहेत आपल्या आर्मी मधील, खूप महत्वाची कामगिरी बजावणारे हे सर्वजण जे काही आहेत आर्मी अधिकारी. सो आपल्यासाठी सिलेबससाठी सुद्धा खूप महत्वाचं आहे आणि आपल्या स्वतःच्या म्हणजे आपल्या देशाचं संरक्षणासाठी यांचं खूप जास्त योगदान आहे. सो त्याच्यासाठी सुद्धा फक्त सिलेबस पॉइंट ऑफ व्ह्यूने न पाहता की आपल्या मनात पण एक अभिमान आहे की बाबा ह्यांनी आपल्या देशासाठी खूप जास्त काम केले, हे लढतात, त्याच्यामुळेच आपण आपल्या देशात स्वतंत्रपणे राहू शकतो, आपल्याला पूर्णपणे रात्री आपण बिनधास्त झोपू शकतो. सो येस, ह्यांचे जे काही योगदान आहे ते आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर कॅप्टन पृथ्वीराज जयसिंग निघोट झाले, कॅप्टन साविक असेल, लेफ्टनंट भानुप्रताप सिंह आहे, लेफ्टनंट अमन पांडे आहेत, असिस्टंट कमांडंट बिकाश राय आहेत, त्याच्यानंतर सुभेदार पवन कुमार असतील, सुभेदार प्रभात गौर असतील आणि सुभेदार कणसे नामदेव हे जे आहेत बाळकृष्ण, हे सर्वात महत्वाचे जे काही व्यक्ती आहेत आर्मी अधिकारी आहेत हे आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. त्याच्यानंतर नेक्स्ट स्लाइड वरती जाऊयात. आता ह्याच्यातले फक्त मरणोत्तर हे जे आहे ते लक्षात ठेवत चला. आता सेना पदक शौर्य ह्याच्यामधील जे इतर रँक्स आणि जवान आहेत ती नावं आपल्याला पाहिजे आहेत. सुभेदार बलजिंदर सिंह आहेत, नायब सुभेदार दयाल सिंह, हवालदार एल जोएल कोम, हवालदार मुल्ला अबिद अली, अशरफ अली. ठीक आहे, हे जे आहेत लक्षात ठेवायचे आहेत आपल्याला नावं. त्याच्यानंतर लान्स हवालदार पलाश घोष असतील, नाईक अली मोहम्मद खान असतील, लान्स नाईक सुजय घोष असतील, त्याच्यानंतर लान्स नाईक अभिमन्यू सिंह, लान्स नाईक बिधा सिंह, लान्स नाईक प्रीतिपाल सिंह आणि सिपाई हरमिंदर सिंह आणि पॅराशूटर हिमांशु कुमार जे आहे ते आपल्याला काय करायचं आहे, लक्षात ठेवायचं आहे. ओके, क्लिअर इथपर्यंत. त्याच्यानंतर नेक्स्ट आपल्याला बघायचे आहेत नाव सेना पदक जे काही आहेत. याच्यामध्ये भारतीय नौदलातील वीरांचे एकूण 3 विजेते आहेत आणि ते कोणते आहेत? कमांडर विनीत शर्मा, कमांडर युवराज कुमार आणि HC अविनाश अन्नासो. आणि हे 3 खूप महत्वाचे नाव आहेत, प्रॉपरली लक्षात ठेवायचे आहेत आणि 3च नाव आहेत, त्याच्यामुळे आपल्याला रिवाइज करायला सुद्धा सोपं पडेल. ओके, येस. त्याच्यानंतर वायुसेना पदक मधील जे काही शौर्य पुरस्कार विजेते आहेत ते एकूण 5 विजेते आहेत, ज्याच्यामध्ये बघा ग्रुप कॅप्टन राहुल जगोट्टा, ग्रुप कॅप्टन राहुल रावत, विंग कमांडर आशिष राजपूत, फ्लाइंग लेफ्टनंट यश. ठीक आहे, आणि मास्टर वॉरंट ऑफिसर रविंदरजीत सिंह. ठीक आहे, हे सर्व आपल्याला फ्लाइंग पायलट दिसून येतात, पण जे मास्टर वॉरंट ऑफिसर आहेत रविंद्रजीत सिंह, पॅराशूट जम्प इन्स्पेक्टर, जेव्हा आपण आकाशातून खाली उडी मारण्याचं जे काही आपल्याला प्रशिक्षण आहे ते हे देत असतात आणि त्याचे इन्स्ट्रक्टर हे आहेत. सो आपल्याला हे सुद्धा जे महत्वाचे नाव आहेत ते लक्षात ठेवायचे आहेत. आता याच्यानंतर मेन्शन इन डिस्पॅचेस हे जे आहे ते आपल्याला सविस्तर बघायचं आहे. एकूण जे आहेत ते भारतीय सैन्य जे आहे त्याच्यामध्ये 75 आहेत, नौदलामध्ये 4 आहेत आणि वायुसेनेमध्ये 10 आहेत आणि टोटल 89 आपल्याला ह्याच्यामध्ये दिसून येतात. आणि याच्यामधील जे काही प्रमुख लष्करी मोहिमा आहेत याच्यामध्ये खूप महत्वाची कामगिरी बजावणारे लोक असतात आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना या मोहिमेदरम्यान ज्यांनी खूप जास्त चांगलं काम केलेलं आहे त्यांचं नाव सजेस्ट करतात आणि त्यांना हे डिस्पॅचेस मिळत असतात. ठीक आहे, सो हे जे काही ऑपरेशन्स आहेत, रक्षक असेल, ऑर्किड असेल, मेघदूत असेल, स्नो लेपर्ड असेल, हे सर्व जे आहे याच्याबद्दल सविस्तर माहिती आणि तेथील सविस्तर जे काही व्यक्ती आहेत त्यांच्याबद्दल आपण एकदा इन्फॉर्मेशन घेऊयात. भारतीय सैन्य नौदल ऑपरेशन रक्षक भाग 1 याच्यामध्ये जम्मू काश्मीर दहशतवाद विरोधी मोहीम जी आहे याच्याबद्दल ऑपरेशन रक्षक जे होतं याच्याबद्दल सविस्तर माहिती, सविस्तर याच्यातली महत्वाची नावे जी आहेत ती एकदा आपण रिवाइज करून घेऊयात. कर्नल रणवीर सिंह, लेफ्टनंट कर्नल अभिषेक जोशी, लेफ्टनंट कर्नल हिमांशु शर्मा, लेफ्टनंट कर्नल आदित्य जशरोटिया, मेजर देवश्री अरविंद शर्मा आणि मेजर कुणाल नरोला. ठीक आहे, मेजर स्वप्नील श्रीवास्तव. माझ्या सोबत रिवाइज करत चला, माझ्या सोबत हे म्हणत चला. ठीक आहे, याच्यानंतर PDF तर मिळणारच आहे, पण माझ्या सोबत रिवाइज करत चला. ठीक आहे, येस. नंतर मेजर अक्षय सिंह आहे, मेजर अरुण आहेत, मेजर
अब्दुल्लासीस एम हे जे आहेत, त्याच्यानंतर मेजर रोहित शर्मा, कॅप्टन मुनिराज टी हे जे आहेत, आपल्याला जम्मू काश्मीरमधील दहशतवाद विरोधी जी मोहीम आहे ऑपरेशन रक्षक याच्यातील महत्वाचे व्यक्ती आहेत. सो हे प्रॉपरली रिवाइज करत चला. ऑपरेशन रक्षकच्या भाग 2 मधील जे व्यक्ती आहेत ते आता आपण पाहून घेऊयात. श्री सुलतान महमूद DYSP आहेत हे. त्याच्यानंतर सुभेदार मनोज कुमार, नायब सुभेदार करमबीर, नाईक मुकेश सिंह असेल, नाईक रोशन कुमार असतील, नाईक रजद शर्मा असतील, नाईक नंदन सिंह गुसेन असतील. त्याच्यानंतर रायफलमॅन रणजित सिंह, रायफलमॅन रमेश सिंह, रायफलमॅन गोविंद सिंह आणि पॅराशूटर मधुकर शैलेश चौगुले. ठीक आहे, जे आहेत आपल्याला नाव महत्वाचे आहेत, लक्षात ठेवायचे आहेत. नेक्स्ट आहे विशेष रंजक माहिती याच्यामध्ये अशी की याच्यामध्ये एक आर्मी डॉग होता टायसन. ठीक आहे, द रेमाउंट वेटरनरी कॉर्प्स आपण त्याला म्हणतो. आणि जी मोहीम ऑपरेशन रक्षक अंतर्गत जे 2 पॅरा स्पेशल फोर्सेस सोबत यांनी खूप जास्त कामगिरी केलेली आहे. आणि यांचा सन्मान कशासाठी तर या मूक जवानाला त्याच्या अतुलनीय शौर्यासाठी मेन्शन इन डिस्पॅचेस देऊन काय केलेलं आहे, सन्मानित करण्यात आलेलं आहे. आर्मी डॉग टायसन खूप जास्त महत्वाचं आहे, लक्षात ठेवा. हे खूप परीक्षेच्या दृष्टीने इम्पॉर्टंट आहे. विशेष रंजक माहिती जे काही असेल त्याच्यामध्ये माहितीमध्ये एखादी गोष्ट काही डिफरंट आली तर त्याच्यावरती प्रश्न येण्याची खूप जास्त शक्यता असते. सो येस, ह्याच्याबद्दल सविस्तर माहिती लक्षात असू द्या. ओके, नेक्स्ट बघायचं आहे आपल्याला ऑपरेशन हिफाजत. ईशान्य भारतातील जी मोहीम आहे याच्यामधील जे काही नावं आहेत आपल्याला पाहायचे आहेत ऑपरेशन हिफाजत मधील. ठीक आहे, आता मेजर साई विवेक, मेजर राजकुमार संजीव, कॅप्टन अथर्व श्रीरंग जाधव, सुभेदार तिल बहादूर डांगी, त्याच्यानंतर सुभेदार अमित कुमार, सुभेदार जनरल सिंह, हवालदार देवेंद्र सिंह नेगी. माझ्या सोबत रिवाइज करत चला. हवालदार डोंगरे गुलाबराव शामराव, नाईक कपिल देव, नाईक सुनील कुमार, त्याच्यानंतर लान्स नाईक बिन्नार योगेश पोपट, नंतर पॅराशूटर राहुल कुमार यादव, अग्निवीर हरिओम आणि अग्निवर कृष्ण कुमार हे जे आहेत ते महत्वाचे आपल्याला ईशान्य भारतातील मोहीम ऑपरेशन हिफाजत येथील महत्वाचे व्यक्ती आपल्याला हे दिसून येतात. ओके, त्याच्यानंतर भारतीय सैन्य दल ऑपरेशन ऑर्किड आणि मेघदूत. ठीक आहे, काही विशिष्ट ज्या काही लष्करी मोहिमा आहेत यांची जी काही नावं आहेत ती आपण पाहणार आहोत. नागालँड संबंधीची जी मोहीम आहे ऑपरेशन ऑर्किड, ठीक आहे, याच्यामधील सविस्तर जे काही नावं आहेत ते बघून घेऊयात. मेजर लक्षदीप कांकेर असतील, पॅराट्रुपर विकास काकती, पॅराट्रुपर योगराज. ठीक आहे, त्याच्यानंतर पॅराट्रुपर लालतन सांगा आणि दीपचंद कारगवाल हे जे आहेत ते महत्वाचे नावं आहेत, महत्वाची लिस्ट आहे, आपल्याला प्रॉपरली ही रिवाइज करायची आहे. ऑपरेशन मेघदूत याच्यामध्ये कशाचं झालेलं आहे, सियाचीन हिम नदी जिथे आपला युद्ध सराव होतो, सर्वात उंचावरील युद्ध सरावाचं ठिकाण सियाचीन हिम नदी, तिथे ऑपरेशन मेघदूत जे आहे येथील महत्वाचे जे काही व्यक्ती आहेत मेजर देवेश भंडारी, मेजर ऋषिकेश पाठक हे जे आहेत ते महत्वाची नावं आहेत ती आपल्याला लक्षात ठेवायची आहेत. याच्यानंतर आहे भारतीय सैन्य दलातील ऑपरेशन स्नो लेपर्ड. ठीक आहे, लडाख मधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर ही मोहीम आहे. लडाख मधील जी चीनची सीमा आहे त्याच्यावरील हे ऑपरेशनचं खूप महत्वाचं आहे. आणि स्नो लेपर्ड याला म्हटलेलं आहे हिम बिबट्या असं त्यांनी त्याचं कोडनेम ठेवलेलं आहे. आणि याच्याबद्दल सविस्तर माहिती घेऊयात आता. लेफ्टनंट कर्नल राकेश वशिष्ठ, मेजर अभिमन्यू यादव, मेजर राजीव मिल, मेजर राहुल मेहता, कॅप्टन मोहित गांजू आणि कॅप्टन गौरव कुमार हे जे आहेत ते महत्वाचे नावं आहेत. आणि हे प्रॉपरली रिवाइज करत चला. ठीक आहे, खूप जास्त महत्वाचे नावं जे आहेत ते आपल्याला इथे दिसून येतात. आता विविध ज्या काही लहान मोठ्या मोहिमा आहेत आणि त्यांच्यातील जे वीर नावे आहेत ते आपल्याला प्रॉपरली लक्षात ठेवायचं आहे. ऑपरेशन चक्रव्यूह असेल, ऑपरेशन चेथेबा असेल, ऑपरेशन माउंट कांगटो असेल. ठीक आहे, जे काही त्यांच्याशी रिलेटेड ऑपरेशन आहेत. ठीक आहे, ऑपरेशन छोटे मोठे जरी असले तरी पण त्यांची कामगिरी खूप जास्त महत्वाची आहे. सो आपल्याला हे सुद्धा प्रॉपरली लक्षात ठेवायचे आहेत. मेजर अमित नैन, ठीक आहे, आणि त्यांचे जे काही रिलेटेड ऑपरेशन आहे ऑपरेशन चक्रव्यूह हे जे आहे ते समोरच दिलेले आहे. सो प्रॉपरली हे रिवाइज करत चला. मेजर देवाशीष पुस्ती यांचं ऑपरेशन चेथेबाशी रिलेटेड हे व्यक्ती आहेत आणि यांनी खूप जास्त मोलाचे योगदान जे आहे ते या ऑपरेशनमध्ये या मोहिमांमध्ये दिलेलं आहे. सो प्रॉपरली हे रिवाइज करत चला. मेजर अभिषेक कुमार सिंह यांच्याशी रिलेटेड
आहे ऑपरेशन खोई जुमन, त्याच्यानंतर मेजर कार्तिक यादव. आता जे ऑपरेशन्स आहेत ते तुम्ही स्वतःहून एकदा काय करत चला, रिवाइज करत चला. मेजर विशाल राणा जे आहेत ते ऑपरेशन तलाश असेल. मेजर झुबेर अहमद इटू जे आहेत यांचं कोणतं आहे, ऑपरेशन तलाश आहे. ठीक आहे, 2 ऑपरेशन तलाश आपल्याला दिसून येतात. त्याच्यानंतर मेजर शर्मा तनुज दिलीप जे आहे त्यांचं ऑपरेशन आवांग लेखाई हे जे आहे त्याच्याशी रिलेटेड हे व्यक्ती आहेत. शिपाई शुभम कुमार असतील, ऑपरेशन नॅंगरेन. त्याच्यानंतर रायफलमॅन एच यांग पांग शान्यई होम यांनी ऑपरेशन माओव्हा किएव्ही याच्याशी रिलेटेड हे व्यक्ती आहेत आणि त्याच्यात त्यांनी खूप जास्त चांगली कामगिरी जी आहे ती दिलेली आहे आणि त्याच्यासाठी त्यांना डिस्पॅचेसमध्ये त्यांचं जे काही पुरस्कार आहे तो त्यांना भेटणार आहे. रायफल अदेपू राकेश असेल, रायफलमॅन भोज बहादूर रापा मगर असतील, यांना काय झालेलं आहे, हे जे पुरस्कार आहे तो भेटणार आहे. ठीक आहे, ऑपरेशन चाणबी रोग. ठीक आहे, हे जे आहे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे प्रॉपरली. नेक्स्ट बघायचं आहे की मिससेलिनियस ऑपरेशन, याच्यामध्ये आर्मी अंतर्गत उर्वरित जे 11 जवान आहेत त्यांची नावं आपल्याला एकदा रिवाइज करून घ्यायची आहेत. लान्स नाईक जशपुनीत सिंह, लेफ्टनंट कर्नल रोहित सिंह साही, लेफ्टनंट कर्नल सुहेल सिंह गिल, लेफ्टनंट कर्नल सुबाम किनोबाबू सिंह आणि त्याच्यानंतर लेफ्टनंट कर्नल विकास पांडे. मेजर निखिल जनार्दन असतील, मेजर अभिषेक अर्जुन असतील, कॅप्टन अरुण कुमार सोलानिया आहेत, यांना सुद्धा काय झालेलं आहे, डिस्पॅचेस अंतर्गत जे पुरस्कार आहे, सन्मान आहे तो प्राप्त होणार आहे. हवालदार एजाज अहमद असेल, हवालदार नेके हाओकीप आणि हवालदार नरेश शर्मा जे आहेत हे आपल्याला प्रॉपरली हे जे काही महत्वाचे नावं आहेत आर्मीशी रिलेटेड आपले सर्व जे आहेत ते आपल्याला प्रॉपरली रिवाइज करत चालायचे आहेत. आता राहिलं आपलं भारतीय नौदल आणि वायुसेना. ठीक आहे, नेव्ही आणि एअरफोर्स मधले जे 14 जवानांची संपूर्ण नावं आहेत ती आपण आधी पाहणार आहोत. सर्वात पहिलं भारतीय नौदल, याच्यामध्ये कमांडर निखिल चुग, लेफ्टनंट अजय जोसेफ, अश्विन संतोष आणि अभिषेक शी धनावडे. ठीक आहे, हे जे नावं आहेत भारतीय नौदला संबंधित नेव्हीची एकूण 4 नावे आहेत. डिस्पॅचेस मधली ही सुद्धा आपल्याला प्रॉपरली रिवाइज करायची आहेत. त्याच्यानंतर जे वायुसेना आहे याच्यातली 10 महत्वाची नावं जी आहेत ती आपल्याला पाहायची आहेत. विंग कमांडर राजा रेड्डी ललिता नागेश कुमार, विंग कमांडर अमार हैदर नकवी, विंग कमांडर मनोज पुरी गोस्वामी, स्क्वाड्रन लीडर कुंदरापू कौशिक, फ्लाइट लेफ्टनंट पार्थ सारथी मुळे, मास्टर वॉरंट ऑफिसर ब्रह्मप्रकाश, मास्टर वॉरंट ऑफिसर अनूप सिंह, कॉर्पोरल मोहन लाल सैनी आणि विंग कमांडर CR प्रदीप. त्याच्यानंतर स्क्वाड्रन लीडर अविरल गांधी. खूप जास्त महत्वाचे आहेत आणि खूप जास्त महत्वाचे जे काही पुरस्कार होते आपण ते पाहिलेले आहेत. ओके, सो जे काही सविस्तर आपण जे पुरस्कारांची यादी आहे आणि पुरस्कार जाहीर करण्यासाठी जे काही महत्वाचे व्यक्ती आहेत, आर्मी ऑफिसर्स आहेत, ते सविस्तर आपण पाहिलेले आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये प्रॉपरली रिवाइज झाला असेल अशी अपेक्षा करते आणि सेशन लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि सेशनचा फीडबॅक कमेंट बॉक्समध्ये देत चला. आणि या सेशनचं PDF जे आहे ते आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मिळत जाईल. ठीक आहे, सो आपल्या टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन करा. आणि ठीक आहे, आजच्यासाठी ह्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती होती, ही प्रॉपरली रिवाइज करत चला आणि याचं PDF सुद्धा एकदा रेफर करून घ्या. ठीक आहे, सेशन आवडलं असेल तर लाईक करा. आजच्यासाठी इथेच थांबूयात. थँक्यू सो मच.